सप्टेंबरपासून शेतकऱ्यांचा सर्वात वाईट काळ सुरू. कारण की सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांवर एक नाही दोन नाही तर 3 भयानक संकट कोसळणार. भारतीय हवामान खात्यानं सप्टेंबर महिन्यासाठी एक अतिशय धक्कादायक आणि नवा अंदाज वर्तवला आहे, ज्याने संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. हवामान विभागाकडून एक अतिशय गंभीर आणि धोक्याची सूचना जारी करण्यात आली. कारण की सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांवर 3 अति भयानक संकट एकाच वेळी कोसळणार आहे. हा सप्टेंबर महिना शेतकऱ्यांच्या आयुष्यातला अतिशय भयानक आणि अत्यंत धोक्याचा ठरणार. खरं तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाऊस झालाय, पण अनेक ठिकाणी पाऊस अजिबात झालेला नाहीये. त्यामुळे शेतकरी वाट पाहतोय की कधी चांगला पाऊस येईल. आता अक्षरशः मान्सून संपत चाललाय, तरी देखील मराठवाडा आणि विदर्भात पावसाची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. त्याचबरोबर फक्त घाटमाथ्यात आणि कोकणात पाऊस झालाय, बाकी महाराष्ट्र आणखी पावसाची प्रतीक्षा करतोय. मग पाऊस नेमकं कधी होणार अशी प्रतीक्षा होत असतानाच सप्टेंबर महिन्याचा अतिशय धोकादायक अंदाज आता समोर आलाय. जी पावसाची तूट होती ती तूट तर कायम राहणारच आहे, पण यासोबत 2 भयानक संकट महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर आता कोसळणार आहे. खरं तर शेतकरी विचार करतोय, आता आमची पिकं जगणार का, आमचं उत्पन्न निघणार का. काहींच्या विहिरी कोरड्या पडल्यात, तर काहींची शेतातली उभी पिकं करपून चालली. पण आता जे संकट येत आहे ते कमी पावसाचं नाही किंवा जास्त पावसाचं नाहीये, तर ते असं विचित्र संकट येत आहे. खरं तर आता सगळ्यांना आशा होती की सप्टेंबर महिना तरी तारणहार ठरेल, पण तेवढ्यात हवामान खात्याचा एक नवीन अंदाज आता समोर आलाय, ज्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या महिन्यात मान्सूनवर 3 महासंकट सक्रिय होत असल्याने हवामानाची एक बाष्प पळवणारी यंत्रणा आता सक्रिय झाली. मग आता हवामान खात्याच्या या अंदाजानंतर अख्खं मंत्रिमंडळ जागं झालेलं आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी एका बैठकीतून 3 महत्त्वाचे इशारे देखील दिलेले आहे. जर तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही जर पेरणी केलेली असेल, तर सप्टेंबरमध्ये तुम्ही नेमकं काय काळजी घ्यायची की जेणेकरून तुमचं पीक वाचेल. आता हा संकट कमी पाऊस किंवा जास्त पावसाचा नाहीये, हे विचित्र संकट असल्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठे कुठे धोका आहे, कोणत्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना नेमकं काय सांगितलेलं आहे, सगळी सविस्तर माहिती पुराव्यासहित आपण पाहणार आहोत. चला सविस्तरपणे आपण जाणून घेतोय. तर पहा, आता शेतकरी बांधवांनो, 3 संकट जी महाराष्ट्रावर अक्षरशः राक्षसी वेगानं कोसळणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचं गेल्या आयुष्यात झालं नव्हतं इतकं मोठं नुकसान होऊ शकतं. मग आता ही 3 संकट नेमकं कोणती आहेत, ती महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यावर हाहाकार उडवणार, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी काय सूचना दिल्या, खरं तर ही माहिती आपण जाणून घेणार आहेत. पण ही महासंकट समजून घेण्याआधी आपल्याला महाराष्ट्रामध्ये पावसाची प्रणाली नेमकं कशी सक्रिय आहे, आत्तापर्यंत पावसाची परिस्थिती कशी आहे आणि पुढे कशी राहणार, हे जर 30 सेकंदात आपण समजून घेतलं तर आपला सगळ्यात मोठा फायदा होणार. तर पहा, महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची माहिती आता समोर येत आहे. कारण की दर पावसाळ्यामध्ये समाधानकारक पाऊस होत असतो. थोडाफार प्रमाणात किनारपट्टीत आधी येतो, मग विदर्भाकडून येतो, मग मराठवाड्यात येतो, हे सायकल असतं. पण यावेळेस सायकल पूर्णतः बदललंय. कारण की यावेळेस महाराष्ट्रात पाऊस एका ठिकाणाहून नाही तर 2 ठिकाणाहून आलाय. पहिलं ठिकाण अरबी समुद्र, जिथून सोमाली जेट वारे मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून त्यांनी आणलं होतं. आणि तेच बाष्प कोकण, सह्याद्री घाटमाथा, तसेच तिथे मध्य महाराष्ट्रामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस पडला. आता खरं तर दरवर्षी अरबी समुद्रच संपूर्ण महाराष्ट्राला ओलं करत असतो. महाराष्ट्राची ताण भागवणारा समुद्र असेल तर तो अरबी समुद्र आहे. पण यावेळेस दुसरी प्रणाली सक्रिय झाली बंगालच्या उपसागरातून, जिथे कमी दाबाचे पट्टे अचानक तयार झाले आणि ते बाष्प विदर्भासह मध्य महाराष्ट्राकडे ढकलले गेले. आता खरं तर सप्टेंबर महिना सुरू होतानाच हे निसर्गाचं जे दुहेरी चक्र होतं, तर ते तिहेरी पद्धतीनं उलटं फिरलंय. दोन्ही बाजूनं हवामान प्रणाली आता अचानक कमजोर पडू लागली. धरणांमध्ये अचानक 74% पाणी साठा जरी झाला असला तरी शेतातली पिकं मात्र कोरडी पडण्याचा मोठा धोका निर्माण झालाय. कारण की 3 महाभयानक संकट शेतकऱ्यांवर आता कोसळणार आहे. शेतकऱ्यांची झोप उडवणारी ही बातमी आहे. आता त्यामुळे कोणत्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी नेमकं काय काळजी घ्यायची आहे, कोणती ती 3 संकट आहे, कोणत्या जिल्ह्यांवर याचा सगळ्यात मोठा हल्ला होणार आहे, सोमाली जेट, इंडियन ओशन डायपोल आणि बंगालच्या उपसागरातून ते 3रं संकट, ते कुठे कुठे काय होणार, तांत्रिक माहिती आहे पण अतिशय सोप्या मराठी भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार की ज्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड फायदा होणार. अतिशय महत्त्वाच्या माहितीला आपण सुरुवात करतोय. आता जाणून घेतोय पहिलं संकट अरबी समुद्रातील बाष्प गायब होणार आणि सोमाली जेट वाऱ्याची जी गती आहे तर ती मंदावणार आहे. पहा, सप्टेंबरच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसमोर पहिलं महाभयंकर संकट उभं राहतंय. पहिल्या हप्त्यामध्ये ज्यावेळेस अरबी समुद्रातील बाष्पाचा जो पुरवठा आहे तो अचानक खंडित होणार आहे
आजवर ज्या सोमाली जेट वाऱ्याच्या जोरावर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस सुरू होता, ते वारं सप्टेंबरमध्ये कमालीचं क्षीण आणि कमजोर होणार आहे. मुद्दा लक्षात घ्या, जो पाऊस कोकण आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर झाला तो देखील ओसरणार आहे, कारण की सोमाली जेट वाऱ्याची गती मंदावणार आहे. बरं, याचा परिणाम असा होईल की समुद्राकडून जमिनीवर येणारी ढगांची साखळी तुटणार, बाष्प कमी झाल्यामुळे आकाशात ढग जमा होणार नाही आणि स्थानिक पातळीवर तीव्र उष्णता निर्माण होऊन कोरडेपणा वाढणार. पहिल्या आठवड्यापासून हा फटका पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात जाणवायला सुरुवात होईल. दुसरं महासंकट बंगालच्या उपसागरातील प्रणालीची दिशाभूल होणार आणि उत्तर पूर्वेकडे त्याचं पलायन होणार. आता पहिलं संकट समजलंय, दुसरं बंगालच्या उपसागरातून आहे, तर तिसरं प्रशांत महासागरातून आहे. पण याचा फटका कोणत्या जिल्ह्यांना कधी कधी बसणार, कोणत्या जिल्ह्यात कोणत्या कोणत्या तारखांना काय होणार, याची माहिती पुढे देतोय. आता पहा, पहिलं संकट कमी होतंय की काय, लगेच दुसरं महासंकट बंगालच्या उपसागरातून आकारास येते. विदर्भ आणि मराठवाड्यात ज्या प्रणालीचा जो आशेचा किरण निर्माण होतोय, त्याच बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राची दिशा बदलते. हवामान खात्याच्या मॉडेलनुसार एक प्रणाली पावसासाठी आवश्यक असणारं बाष्प महाराष्ट्राकडे न पाठवता थेट उत्तर पूर्व भारताकडे खेचून येत आहे. म्हणजे आपल्या हक्काचं बाष्प जे आहे तर ते उत्तर राज्याकडे पळवलं जाईल आणि ईशान्य भारतात मुसळधार पाऊस कोसळत असताना इकडे महाराष्ट्रातला विदर्भ आणि मराठवाड्यात अक्षरशः पाण्याचा थेंब पडणार नाही. हे दुसरं संकट झालं. तिसरं संकट म्हणजे प्रशांत महासागरातील शक्तिशाली एल निनोचा वार. आता समोर येतंय ते तिसरं सगळ्यात घातक संकट, ज्याची भीती मान्सूनच्या सुरुवातीपासून होती. प्रशांत महासागरातील एल निनो. सप्टेंबर महिन्यातला एल निनो अत्यंत आक्रमक आणि शक्तिशाली रूप धारण करत आहे. हा एल निनो नेमकं काय करतोय तर पहा, हा महासागरातील उष्णतेमुळे मान्सूनचे सगळे बाष्पयुक्त ढग स्वतःकडे ओढून घेतोय आणि संपूर्ण मान्सून सिस्टीमला निष्क्रिय करून टाकतोय. यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती अधिक तीव्र होत आहे. आता यावर काही उपाय आहे का तर आहे. पहा, याच्यावर जर एक प्रणाली सक्रिय झाली, हिंदी महासागरातली ती IOD म्हणजे इंडियन ओशन डायपोल जर सक्रिय झाला, जर ॲक्टिव्ह झाला, तर तो बाष्प वाढून एल निनोचा प्रभाव रोखू शकतो आणि ज्यामुळे पुन्हा एकदा पाऊस पडू शकतो. आता ही फक्त एक आशा आहे, पण खरी परिस्थिती काय आहे लक्षात घ्या. 3 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर हा पहिला टप्पा आहे. 10 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर हा दुसरा टप्पा आहे. तर पहा, साधारणपणे मुंबई, ठाणे, पालघर, त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये 3 ते 10 सप्टेंबर या दरम्यान सरासरी इतका पाऊस राहील. त्यानंतर 10 सप्टेंबर नंतर दुसऱ्या टप्प्यात म्हणजे उत्तर कोकणात पावसाचा जोर ओसरणार आहे. मग त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यात नाशिक घाटमाथ्यावर सरासरी पाऊस होईल. पश्चिम महाराष्ट्रातला जर मुद्दा घेतला तर पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस टिकून राहणार. दुसऱ्या टप्प्यात घाटमाथ्याला लागून असणाऱ्या भागात कदाचित पाऊस थोडासा वाढेल. मात्र अहिल्यानगर, सोलापूर आणि सांगली या भागात पाऊस खूप कमी पावसाचा अंदाज. मराठवाडा सगळ्यात चिंतेचा भाग. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, त्याचबरोबर बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली आणि नांदेड या सर्व जिल्ह्यामध्ये दोन्ही टप्प्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पावसाची नोंद. बहुतांश भागात हवामान कोरडे राहील. विदर्भामध्ये जर बघायला गेलं तर नागपूर, भंडारा, गोंदिया, त्याचबरोबर वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता. तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यायची आहे की पावसाचं काटेकोर नियोजन करा, आंतरमशागत आणि आच्छादन वापरा, फवारणीचं नियोजन करा. तर शेतकरी बांधवांनो, निसर्गाची ही 3 महासंकट सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांची परीक्षा पाहणारे आहेत. पण या संकटावर मात होऊन आपल्या शेतात पुरेसा पाऊस पडावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुढील भागात आपण परतीच्या पावसाचा सविस्तर अंदाज घेणार आहोत. तुमच्या जिल्ह्यात सध्या पावसाची परिस्थिती काय आहे कमेंट करून नक्की सांगा. माहिती उपयुक्त वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.